नागपूर महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच 15 डिसेंबरपासून शहरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। याबाबत आज मनपा आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली। आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व नियम कठोरपणे राबवले जातील असे त्यांनी स्पष्ट केले। निवडणुकीदरम्यान कोणताही नियमभंग झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही आयुक्तांनी दिला। नागपूर महानगरपालिकेची निवडणूक निष्पक्ष, पारदर्शक आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले। सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहनही करण्यात आले। शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस व प्रशासन समन्वयाने काम करणार असल्याचे मनपा आयुक्तांनी नमूद केले। ते प्रचार त्यांचा करू शकतात, परंतु त्याची जी काही खर्चाची बाब आहे ती त्या उमेदवाराच्या खर्चामध्ये जोडावी लागते आपल्याला। हे बघा, आपण बरेचदा भेटणार आहोत, तर मतदानाच्या पर्यंतची जी कारवाई आहे ती तर आपल्याला राहणार आहे। ती आपल्याला जे 100 मीटर 200 मीटरचे जे डिस्टन्सेस सांगितलेले आहे त्याचं नक्की पालन होईल, ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये झालं होतं। पण मला असं वाटतं अजून त्याला भरपूर अवकाश आहे, त्याच्या अगोदरही आपण बरेचदा भेटू मला असं वाटतं। सर, सोशल मीडियावरती जो प्रचार केला जातो म्हणजे अगदी छुप्या पद्धतीनं ओपनली होत असला तरी तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला एक जी प्रमाणन समिती जी आहे, म्हणजे विच इज MCMC सारखी जी समिती आहे ती आपल्याकडे आपण गठीत करतोय। या संदर्भामध्ये आम्हाला काही पेड न्यूजच्या किंवा इतर अशा तक्रारी आल्या किंवा प्रक्षोभक गोष्टींच्या मार्फत चाललेलं आहे, तर त्याच्या संदर्भातले ज्या काही तक्रारी येतात त्याच्याकडे आपण पाठवून ते तपासून घेऊ। आणि स्पेसिफिक जेव्हा आपल्याला खर्चाच्या म्हणजे अशा काही ऍडव्हर्टाइजमेंट आढळल्या तर ती बाब खर्चामध्ये पकडण्यासाठी आपण हे करतो। जर अलाउड मजकूर असेल आणि काही त्याच्यामध्ये इश्यू नाहीये पण तो करतो आहे तर त्याच्याबद्दल काय खर्च झालेला आहे त्याच्यात त्यांना डिक्लेअर करणं अपेक्षित असतं। सर, एक तर तुमचं अभिनंदन।